नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणतर्फे मागेल त्याला कृषी पंप योजना सुरू करण्यात आली. तर त्यापूर्वी केंद्र सरकारच्या कुसुंबी योजनेतून सौर पंप स्थापित केले होते. अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना 95% तर इतर वर्गातील शेतकऱ्यांना 90% सबसिडी अर्थात अनुदानातून सौर पंप मिळतात. त्यासाठी 3 HP अनुसूचित जाती व जमातीकरिता 11,486 रुपये व इतरांकरिता 22,971 रुपये भरावे लागतात. भरलेल्या रकमेतून सोलार पंप स्थापित करण्यापासून त्यांचे कार्यान्वयन, देखभाल, दुरुस्ती आदींचा समावेश केलेला आहे. त्यामुळे कोटेशनच्या रकमेव्यतिरिक्त कोणतेही आगाऊ शुल्क घेतले जात नाही. शेतकऱ्यांनी ही अशी आगाऊ रक्कम कोणाला देऊ नये अथवा साहित्य आणून देऊ नये. त्यासाठी कोणी पैशांची मागणी करत असेल तर नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. तिथे तक्रारीची दखल न घेतल्यास सोलापूर मंडळ कार्यालयातील नोडल अधिकारी तथा उपकार्यकारी अधिकारी यांना मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी. आलेल्या सर्व तक्रारींची महावितरणकडून चौकशी केली जाईल. तसेच सोलार कंपनीचा दोष आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.